बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। गावात सासू प्रणयाने तिच्यावर अंत्यसंस्कार केले। तिच्या पतीची अवस्था बिकट झाली। जड पावलानं तो लाडक्या पत्नीवरील अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडत होता। सर्वत्र तिच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता आणि जिच्यावर अंत्यसंस्कार सुरू होते तीच आली चालत। हे पाहून गावातले लोक प्रचंडरित्या घाबरले। जर ही जिवंत आहे मग अंत्यसंस्कार कोणावर सुरू होते या विचारानं तर सर्वांना चिंतेत टाकलंय। कोल्हापुरातील जयसिंगपुरात एक महिला चिता रचली जाऊन तिच्यावर दुःखी अंतकरणानं अंत्यसंस्कार सुरू होते आणि ही महिला स्वतः चालत आल्यानं खळबळ उडाली। जिच्यावर अंत्यसंस्कार सुरू तीच चालत आल्यानं हा काय प्रकार आहे? या प्रकारानं तिच्या नवऱ्यासह संपूर्ण कुटुंबाला धक्का बसलाय। शिवाय या गावाची झोप उडाली। घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीसही चक्रावले। घडलेल्या प्रकाराची चर्चा सुरू असताना ज्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले ती कोण याचा शोध आता पोलीस घेत आहेत। बेपत्ता महिलेचा मृतदेह समजूत कुटुंबियांनी तिच्यावरती अंत्यसंस्कार केले, पण घडले मात्र विपरीतच। ज्या महिलेचा मृतदेह समजून अंत्यसंस्कार केले तीच महिला साक्षात गावात हजर राहिल्यानं सर्वांना धक्का बसलाय। घटनेची माहिती मिळता जयसिंगपूर पोलीसही चक्रावले। घडल्या प्रकाराची चर्चा सुरू होत असताना या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले, ती कोण याचा शोध आता पोलीस घेत आहेत। जयसिंगपूर शहरातून 37 वर्षीय गृहिणी बेपत्ता झाली होती। तिच्या पतीनं जयसिंगपूर पोलिसात पत्नी बेपत्ता होण्याची फिर्याद दिली। तब्बल 10 दिवसांनी मिरज तालुक्यातील निलजी बामणी येथल्या नदीपात्रात एका महिलेचा काहीसा सडलेला मृतदेह पोलिसांना सापडला। खातरजमा करण्यासाठी बेपत्ता महिलेच्या पतीला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं। मृतदेहाच्या अंगावरील खुणा आणि साडी पाहून मृतदेह आपल्या पत्नीचा असल्यानं सांगून प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह ताब्यात देण्यात आला। मंगळवारी रात्री उदगावच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत पै पाहुण्यांच्या उपस्थितीत महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। बुधवारी सकाळी रक्षा विसर्जनही पार पडले। या दरम्यान पै पाहुणे मित्रमंडळी सांत्वनासाठी घरी गर्दी करू लागले। कुटुंब दुःखात बुडलेले असताना अचानकपणे बेपत्ता महिला बचत गटातील कर्जाचा हप्ता भरण्यासाठी हजर झाली आणि गावच चक्रावून गेलं। आपण समजून दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार केल्याची माहिती मिळताच संबंधित महिला पुन्हा गायब झाली। त्यामुळे अंत्यसंस्कार झालेली महिला आहे तरी कोण असा सवाल निर्माण झालाय। घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी खातरजमा करून महिलेची शोध मोहीम सुरू केली। काही दिवस बंद असणारा तिचा मोबाईलही सुरू झाला। पोलिसांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधून ती हयात असल्याची खात्री केली। नंतर मनधरणीकडून तिला पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले। मृतदेह सापडलेल्या महिलेच्या गालावर असणारा तीळ आपल्या पत्नीच्याही गालावर होता। यावरून तो मृतदेह पत्नीचा असल्यानं पतीनं अशी माहिती दिली। केवळ गालावरील तिळामुळे दुसऱ्या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबियावर आल्यानं या विषयाची चर्चा सुरू आहे। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।